नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इंधन दरवाढीच्याच बरोबर सर्वसामान्यांना झळ पोहोचली आहे, चटका बसलाय तो वीज दरवाढीचा. आणि या बाबतीत मविया सरकार एक पाऊल मागे आहे. मविया सरकारच्या कडून करण्यात आलेल्या वीज दरवाढीच्या मुद्द्यावर आत्ता तरी समर्थनाचीच भूमिका घेतली जाते. इतकं कमी की काय तर राज्यामध्ये 74 लाख वीज ग्राहकांना नवी आलेली बिलं भरली नाहीत तर वीज तोडली जाईल अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं आज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलन केलं. या निमित्तानं राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली आणि त्यांचा प्रतिवाद केला तो विजय वडेट्टीवार यांनी. 5-5 हजार कोटी रुपयाच्या निर्णयाकरता तुम्ही 4 कोटी जनतेला अंधारात आणणार आहे, ही मोगलशाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की आम्ही आंदोलन करतोय आणि हे तीव्र होणार आहे. हे तर आज तालुक्याच्या कार्यालयावर आहे, उद्या जिल्ह्यात होईल, महाराष्ट्र आंदोलन होईल. एकाच वेळी महाराष्ट्राच्या संपूर्ण मोठा मोर्चा काढावा लागत चालेल, पण आम्ही कुठलंही डिस्कनेक्शन शेतकऱ्याचं किंवा घरगुती ग्राहकाचं होऊ देणार नाही. एकीकडे डिझेल पेट्रोलच्या कच्च्या तेलाचे भाव वाढत असताना, कमी झाले असताना डिझेल पेट्रोलचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात का वाढलेत, दर वाढलेत? आज पेट्रोल 100च्या घरात गेलाय, डिझेल हा 85च्या जवळपास पोहोचलाय आणि आजच्या दिवशीच 25 रुपये गॅसवर भाव वाढवले. मग सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवायचे, डिझेल पेट्रोल महागाई वाढवायची आणि दुसरीकडे मात्र MSEBीच्या इलेक्ट्रिकच्या बिलामध्ये सवलत द्या म्हणून मोर्चे काढायचे. तर अशा प्रकारच्या वीज बिल दरवाढीच्या निमित्तानं सुरू झालेल्या राजकारणाच्या मागचं राजकारण काय आहे ते समजून आपण आता या भागामध्ये घेणार आहोत. आपल्या सोबत आशिष चंदाराणाजी आहेत. आशिषजी, माफ करा, पहिल्या भागामध्ये पेट्रोलचा विषय असल्यानं मी दीर्घकाळ आपल्याला तिष्ठत ठेवलं, पण आता आपला विषय आहे, ज्या विषयाचे तुम्ही पूर्णतः अधिकारवाणीनं बोलू शकणारे तज्ज्ञ आहात, तो विषय आपल्यापर्यंत मी घेऊन येतोय. आशिषजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो येतो. अगदी. आशिषजी, आपल्याला थोडं मोठं आवाजात खणखणीत स्वरूपात बोलावं लागेल, कारण तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मला एका गोष्टीचं उत्तर आपल्याकडून असं लागेल की वीज दरवाढीच्या निमित्तानं ज्या पद्धतीची बिल वसुली सुरू झालेली आहे ती कायदेशीर आहे का? मला प्रश्न परत सांगाल का जरा? जी, मी प्रश्न आपल्याला असा विचारला की वीज बिल ज्या पद्धतीनं लागू झालेली आहेत त्या वीज बिलांची वसुली कायदेशीर आहे का? नक्कीच. जर आपण कायद्याच्या परिभाषेने बघितलं तर कोणतेही थकबाकी ही विजेचे देयक भरल्यानंतर त्याची जी मुदत असते ती मुदत संपल्यावर सुद्धा जर भरले नाही तर 15 दिवसाची नोटीस देऊन वीज पुरवठा खंडित करण्याचा अधिकार हा वितरण परवानेधारक कंपनीला आहे. अगदी. म्हणजे तुमच्या लेखी थकबाकी वसुलीचा संपूर्ण अधिकार संबंधित कंपन्यांना आहे. मग आता पुढचा मुद्दा असा उपस्थित राहतो की थकबाकी जन्माला येण्याची कारण बरोबर आहेत का? यामध्ये जर आम्ही कारण मीमांसा केली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोविड कालावधीमध्ये जेव्हा रिडिंग घेणं बंद झालं होतं त्या कालावधीमध्ये महावितरणतर्फे जी देयके निर्गमित करण्यात आली ती देयके ही महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मागील कालावधीच्या जे कमीत कमी वापर असेल त्या वापराच्या आधारावर देयक निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या. वास्तविक पाहता मुळात आयोगाच्या आदेशामध्येच चूक होती. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सीझनल कन्झम्पशन पॅटर्न असतो आणि उन्हाळ्यामध्ये वापर हा जो वर्षभराचा वापर असतो त्याच्या तुलनेने दुप्पट किंवा अडीचपटच्या जवळपास असतो. तर याऐवजी वीज नियामक आयोगाने मागील वर्षाच्या त्या महिन्याच्या वापराचं देयक निर्गमित करण्याचे जर आदेश दिले असते तर ती सरासरी योग्य झाली असती. परंतु वीज नियामक आयोगाने मागील 3 किंवा 6 महिन्याच्या कालावधीतलं जे लोएस्ट रिडिंग आहे त्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात बिल निर्गमित करा असे आदेश दिल्याने ग्राहकांना थंडीच्या कालावधीतल्या देयकातलं सगळ्यात कमी युनिटचं बिल त्या अनुषंगाने संपूर्ण उन्हाळ्याभर देयक निर्गमित झाली. आणि त्याच्यानंतर जेव्हा रिडिंग घ्यायला सुरुवात झाली तर रिडिंग मध्ये अॅक्युमुलेटेड प्रमाणात खूप मोठे युनिट जमा झाले होते, कारण उन्हाळ्यामध्ये सहसा विदर्भ सारख्या भागामध्ये आणि इतरही महाराष्ट्रात हा वीज वापर खूप वाढतो एसी आणि कूलर्समुळे आणि त्याप्रमाणे त्या कालावधीचं युनिट कन्झम्पशन सुद्धा वाढतं. परंतु लोकांना त्या कालावधीत कमी बिलं येत होती आणि लोकांनी ती सहर्ष स्वीकारली आणि नंतर एकदम जेव्हा रिडिंग घ्यायला सुरुवात झाली तेव्हा खूप मोठे देयक ग्राहकांना मिळू लागली.
अच्छा. जर वीज नियामक आयोगाने कोविड-19 साठी प्रॅक्टिस डायरेक्शन इश्यू करताना मागील वर्षाच्या याच कालावधीच्या सरासरीप्रमाणे देयके द्या असे जर निर्देश दिले असते तर ते जास्त योग्य झाले असते. बर, आता यात आपण एक गोष्ट सुचवली की प्राप्त परिस्थितीमध्ये वीज नियामक आयोगाच्या आदेशातच दोष होता. विश्वासराव, याच्यामध्ये आदेशाच्या आयोगात दोष असेल तर राज्य सरकारला त्यात सुधारण्याची संधी होती का? आयोगाने आदेश दिलाय म्हणजे तो अंमलात आणलाच पाहिजे, इतक्या सरधोपटपणे त्याच्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे? नाही, असं काही नाही. बघा, वीज वितरण कंपन्यांना आपण आपली रिकव्हरी कशी करावीची याचे पूर्ण अधिकार असतात. यांनी काय केलं की कोविड पिरियडमध्ये हिवाळ्यातलं जे क्वार्टर होतं, हिवाळ्यातली जी तिमाही होती त्याची सरासरी घेतली त्यांनी आणि उन्हाळ्याच्या तिमाहीला लावली की, आणि त्या तिमाहीमध्ये कोरोनामुळे लोक घरामध्ये बसल्यामुळे त्याचं कन्झम्पशन देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. कन्झम्पशन मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे स्लॅब्स देखील लोकांच्या बदलल्या. 100 युनिट कन्झम्पशन ज्याच्याकडे होतं ते 110 मध्ये गेले, त्यामुळे 100 ते 200 स्लॅब त्याला लागू झाल्या, त्यामुळे देखील बिलं वाढले. आता या सगळ्या गोष्टी सरकारला, महावितरण कंपनीला आधीच अँटिसिपेट करणं अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणे पावलं घेणं आवश्यक होतं. आणि तेव्हा त्यांनी पण मग मला विश्वासराव, आपण असंही सांगा की प्राप्त परिस्थितीमध्ये जर वीज बिल वाढू द्यायचं नसेल तर मग वीज वितरण कंपनीनं काय करणं अपेक्षित होतं? नाही, वीज बिल कंपनीने एवढंच करणं अपेक्षित होतं की जेव्हा तुम्ही एक तर वीज बिल कंपनीला त्यांची वीज खरेदी करण्यासाठी पैसे लागतात आणि त्या पैशाचं सोंग करू नये हे मला मान्य आहे. आणि पैसे त्यांना मिळण्याचे फक्त 2च सोर्स आहेत, एक तर ग्राहकांकडनं. मात्र बायबाप ग्राहक जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याचा टाहो हा सरकारकडे फोडला जातो. आणि त्या केसमध्ये MERCच्याच नियमाप्रमाणे, रेल्वे पॉवरच्या रेग्युलेशन प्रमाणे सरकार 108च्या डायरेक्शन देऊन तेवढे पैसे कंपन्यांना देऊ शकतं. आज अपेक्षा काय की 8 ते 10 हजार कोटी महावितरण कंपनीला जर सरकारकडनं आपल्या बजेटमध्ये जर मिळाले तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण तुम्हालाही विश्वासराव माहिती आहे परिस्थिती काय आहे, तुमच्यापासून काही परिस्थिती लपून राहिलेली नाही, तरी पण तुम्ही राज्य सरकारला डिवचण्यासाठी असं म्हणणार का की त्यांनी वीज कंपन्यांना पैसे द्यावेत? डिवोर्सचा प्रश्नच नाही. राज्य सरकार काय करतं बघा, अहो हे ऊर्जा मंत्री चार्टर्ड फ्लाईटने जातात आहे, हे ऊर्जा मंत्री आपल्या ऑफिसवर करोडोचा खर्च करतात आहे, हे कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतात आहे, बिल्डर लॉबीचे हे 50% प्रीमियम वेव करतात आहे. त्यामुळे बाकी यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे. मात्र ग्राहकांना जेव्हा मदत पाहिजे असते तेव्हा तुम्ही देऊ शकत नाही. टोलचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचे पैसे तुम्ही माफ करताय, त्यांचे पैसे तुम्ही देताय. मुळामध्ये तुमच्याकडे जे काही पैसे आहे त्याचं नियोजन तर करा आणि त्या नियोजनामध्ये विजेचा जो ग्राहक आहे हा नक्कीच प्रायोरिटीवर येतो, त्याला आज बदलीची आवश्यकता आहे. आणि 8 ते 10 हजार कोटी काढून देणं यांनी मनात जर आणलं तर काही कठीण नाहीये. अच्छा, विश्वासराव पाटकांचा जो तर्क आहे त्या तर्काच्या आधारे आपण अरुण सावंतांना प्रश्न विचारतोय. सावंत साहेब, राज्य सरकार संवेदनशील दिसतंय तुम्हाला? राज्य सरकार प्रत्येक बाबतीत संवेदनशील आहे हे प्रत्येक त्यांच्या कृतीमधून दिसून येतच आहे आणि हे जनता सुद्धा जाणून आहे. मात्र विरोधक जे आता सांगत होते की सरकार असे तसे, मी विरोधकांना हे विचारतो, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना मी हे विचारतो की प्रत्येक देशामध्ये म्हणा केंद्र सरकार जे असतं, जर केंद्र सरकार आमच्या राज्याकडून वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स वसूल करत असते आणि स्वतःची गंगाजळी भरत असते, मग त्यांचं हे सुद्धा कर्तव्य असतं की ज्या वेळेस ज्या डिपार्टमेंटला कुठे समजा काही कारणास्तव जर कमतरता भासत असेल तर तिथे केंद्र सरकारकडून निधी सुद्धा दिला जातो. अशा वेळेस या महाराष्ट्र राज्यावरतीच अन्याय का होतोय केंद्र सरकारकडून? भारतीय जनता पार्टी ज्या राज्यांमध्ये नॉन बीजेपीची सरकार आहेत त्या प्रत्येक राज्यांवरती अन्याय करतंय असं स्पष्टपणे दिसून येते आणि महाराष्ट्रावरती सुद्धा तेच होत आहे. पण सावंत साहेब, एक प्रश्न उपस्थित करतो. थोड्या वेळापूर्वी आपण इंधन दरवाढीची चर्चा केली, त्यावेळेलाही तुमचं म्हणणं आहे की केंद्रानं मदत द्यायला पाहिजे. आता आपण वीज दरवाढीची चर्चा करतोय तेव्हाही तुम्ही म्हणताय की केंद्रानं मदत द्यायला पाहिजे. केंद्रानंच सरकार चालवावं बघितलं असा प्रश्न कोणी उपस्थित केला तर? हे पहा, आज या महाराष्ट्राकडून आणि खास करून मुंबईकडून संपूर्ण देशाला जो काही वित्त पुरवठा होत असतो त्यातील जवळजवळ 60% हिस्सा मुंबई देत असते
आमचा महाराष्ट्र देत असतो, मग का आम्ही मागू नये हे आपण आम्हाला सांगावं आणि जनतेला सुद्धा आपण सांगावं की का मागू नये आम्ही केंद्र सरकारकडे मदत. बर, आपण जो एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केला त्याच्या संदर्भात आशिष चंद्र राणा यांच्याकडून पहिल्यांदा वस्तुस्थिती काय असू शकते याची माहिती घेऊ आणि मग राजकीय उत्तर घेऊ या मुद्द्याचं. आशिषजी, हा एक नेहमीच्या चर्चेतला अतिशय आवडता असा बचाव आहे की मुंबई सर्वाधिक कर देते, मग मुंबईनी सोयी सुविधा केंद्राकडून मागितल्या तर त्यात चुकतंय कुठं. विजेच्या संदर्भात केंद्र सरकारच्याकडून अशा प्रकारचा हस्तक्षेप अपेक्षित आहे का, शक्य आहे का? तर विजेच्या संदर्भात निश्चितच याच्यामध्ये हस्तक्षेप अपेक्षित नाही आणि कायद्यात तशी तरतूद सुद्धा नाही. वीज कायद्याच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक राज्याचं जे नियामक आयोग आहे ते विजेचे दर सुनिश्चित करतं आणि त्या दराच्या आधारावरच विजेच्या कंपनीचा वहिवाट चालतो. संपूर्ण महत्वाचा मुद्दा असा आहे की वीज कंपन्यांचे जे दर असतात हे सर्व खर्चाच्या आधारावर आणि वीज कंपन्यांची जी गुंतवणूक आहे त्याचा जो परतावा हे मिळून दर निश्चित होतात. त्याच्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणेचे सुद्धा हे अपयश आहे. महाराष्ट्रामध्ये जे विजेचे दर सर्वाधिक आहेत संपूर्ण देशात, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जी वीज कंपनी आहे आणि त्याला जी राबवणारी शासकीय यंत्रणा आहे हे सर्वांचं सामूहिक अपयश म्हणावं लागेल वीज दराच्या बाबतीत. एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण आपण मांडलं. थोड्या वेळापूर्वी आपण जितक्या ठामपणे ही भूमिका दिली होती, समोर आणली होती की थकबाकी वसूल करण्याचा अधिकार कंपनीला आहे, तितक्याच ठामपणे आशिष चंद्र राणा यांनी सांगितलं की विजेचे दर कमी करण्यासाठी केंद्राचा हस्तक्षेप कायद्यात नाही, तसं होणं अपेक्षित नाही, तसं करणं शक्य नाही. आता दुसरा एक महत्वाचा आपण मुद्दा उपस्थित केलात की महाराष्ट्रात देशात सर्वाधिक वीज महाग आहे. विश्वासराव, या निमित्तानं तुम्ही सांगा, आता तुमच्याकडून मी राजकीय उत्तर अपेक्षित करतोय, पण त्या राजकीय उत्तराला देत असताना आपण सर्वसामान्यांच्या भावना लक्षात ठेवा. केंद्राकडून मदत येऊ शकत नाही हे कायद्यानं जरी फेटाळलं असलं तरी कायद्याच्या पलीकडे जाऊन सामान्यांच्या हितासाठी पावलं राजकारणात टाकली जातात. बघा कसं आहे, संविधानाप्रमाणे काही हे स्टेटचे सब्जेक्ट आहे, काही युनियनचे सब्जेक्ट आहे, काही कॉन्करंट सब्जेक्ट असतात. वीज हा स्टेटचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे विजेचं नियमन, त्याची निर्मिती, त्याची डिस्ट्रीब्युशन हे सगळं राज्याचं असतं. राज्याला त्याची ती बॅलन्स शीट आपली सांभाळायची असते. म्हणून केंद्राकडनं या बाबतीत पैसे येऊ शकत नाही. आता दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्र केंद्राला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे पाठवतं. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ट्रॅडिशनली अनेक कंपन्यांचे रजिस्टर्ड ऑफिसेस महाराष्ट्रामध्ये आहे. रजिस्टर्ड ऑफिसेस महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्याची नोंद महाराष्ट्रात नव्हते. पैसे जास्त जातात का? नक्कीच जास्त जातात. और त्याचा फॉर्म्युला ठरला आहे जीएसटीच्या माध्यमातून. 42% जे आपण आधी 36% होतं, आता 42% केंद्रात राज्यांना येतं. त्या फॉर्म्युलाप्रमाणे ते पैसे येत राहतात. याला उशीर झाला असेल तर ते उद्या येणार असतात, पण ते पैसे कोणी जात नसतात. पण मग विश्वासराव, याच निमित्तानं राज्य सरकारचा एक बचाव असतो की जीएसटीचे पैसे आले नाहीत किंवा जीएसटीच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राला जे काही केंद्राकडून यायचे तेही आलं नाही आणि म्हणून तुर्तास कुठला दिलासा ग्राहकाला मिळणार नाही. सर्वसामान्य ग्राहक हा केंद्र आणि राज्य यांच्या कररचनेमध्ये भरडला जातोय का? मला विचारलं प्रसादजी? जी बिलकुल बिलकुल, विश्वासराव आपल्यालाच विचारलंय. नाही बघा, ग्राहक भरडला जातोय का? तर ग्राहक केंद्र सरकारची चूक असेल तर त्याच्यामुळे भरडला जातो, राज्य सरकारची चूक असेल तर राज्य सरकारमध्ये भरडला जातो. कधी कधी वस्तुस्थिती वेगळी असते. आता आशिषजीने जो मुद्दा मांडला की महाराष्ट्रातली वीज सगळ्यात जास्त महाग आहे, तर ती महाग असू शकते, तिला आपण स्वस्त देखील करू शकतो. आज दिल्लीमध्ये वीज सगळ्यात स्वस्त काय आहे? कारण शेवटी विजेसाठी पैसे कोणीतरी देणं अपेक्षित असतं. सरकार त्याला डायरेक्ट सबसिडी देत आहे, त्यामुळे तिथली वीज स्वस्त आहे. महाराष्ट्रामधला प्रॉब्लेम असा आहे की 30% कन्झम्पशन हे अॅग्रिकल्चर कन्झम्पन आहे आणि अॅग्रिकल्चरची रिकव्हरी हे पावसावर आधारित शेती असल्यामुळे काही अडचणींमुळे अॅग्रिकल्चरची रिकव्हरी होऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले दर हे इतरांपेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, याच्यावर एक पुढचा टप्पा आपण घेणार आहोत आणि त्यात राजकारण सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय. मला अरुण सावंतांना असं विचारायचं आहे, सावंत साहेब आपण आहात आमच्या सोबत, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल. अर्थ विभाग राष्ट्रवादीकडे आहे, ऊर्जा विभाग काँग्रेसकडे आहे, यामुळे सुद्धा वीज ग्राहक भरडले जात आहेत. याचा काही प्रश्नच नाही ना, याचा आणि वीज ग्राहकांचा काही प्रश्नच नाही. पहा, एकतर भारतीय जनता पार्टी कधीच स्वतःच्या चुका जनतेसमोर स्वतःहून सांगत नाही.
आता आपण जर पाहाल, हा जो काही जनतेला जो काही भुर्दंड सोसतोय, त्रास होतोय, त्याच्या मागे हे मागचं सरकार सुद्धा कारणीभूत आहे ना. मागच्या सरकारमध्ये आपण जर पाहाल तर महावितरणला आर्थिक नुकसानच झालं होतं. फक्त यांनी एक खोटा तिथे हे दाखवलं. आपण जर पाहाल मागचा कॅगचा जर रिपोर्ट पाहाल तर कॅगने सुद्धा निरीक्षण नोंदवलं होतं की मागील भारतीय जनता पार्टीच्या कालावधीमध्ये महावितरण कंपनी जी नुकसानमध्ये चालू होती, त्यांनी कोट्यवधी रुपयांची बिलं त्यांनी वसूलच केली नाही. आणि तो सगळा नंतर भार हा आता आम्हाला इथे सोसावा लागतोय. आणखी आता त्याचे हे जे अरुण परिणाम सावंतजी, आहेत, आपण एक ते अत्यंत जाणवत आहेत. गंभीर आरोप केलेला आहे आणि हा आरोप आपण सातत्यानं करता आहात. ही वस्तुस्थिती आहे का? विश्वासराव, आपण खरं काय ते बोलावं आणि कायम खरंच बोलावं. कायम खरंच बोलावं आणि खरं बोलायच्या आधी थोडासा अभ्यास करून बोलावं, एवढंच मी सावंत साहेबांना सांगतो. जर आमच्या वेळेस थकबाकी होती तर 2014ला देखील आम्हाला आंदोलनामध्ये 30,000 कोटीची थकबाकी आलेली होती. महाराष्ट्रामध्ये ऍग्रिकल्चर रिकव्हरी हा मोठा नेहमी विषय राहिलेला आहे. आमच्या वेळेची थकबाकी आम्ही नाकारतो का? अजिबात नाकारत नाही आहे. 5 वर्षामध्ये 3 वर्ष दुष्काळ झाल्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरणं कठीण होतं आणि आम्ही तो घेतलेला एक विचारपूर्वक निर्णय होता की आम्ही शेतकऱ्यांच्या मदत करू, आम्ही त्याची रिकव्हरी करणार नाही. हे जरी असलं तरी महावितरण कंपनी आम्ही पूर्णपणे व्यवस्थित चालवली. महावितरण कंपनीचे बॅलन्स शीट बघा, बॅलन्स शीट मध्ये कंपनीने इन्कम टॅक्स भरलेला आहे. अहो, एखादी कंपनी रिकव्हरी आली नाही याचा अर्थ येणारच नाही असं नसतं. ती रिकव्हरी करायची असते आणि ती होत असते. जरी आमची ऍग्रिकल्चर रिकव्हरीचं थकबाकी वाढली तरी आम्ही बाकीच्या माध्यमातून पैसे रेज करून आम्ही पुढे गेलो. आज महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेण्याची मुभा आहे. तुम्ही कर्ज घ्यायला काय घाबरताय? कर्ज घ्यायला का घाबरतायत असा एक तर्क आहे भारतीय जनता पार्टीकडून. वीज दरवाढीच्या चर्चांमध्ये तो दिला जातो. काँग्रेस म्हणते की थकबाकी आमच्या डोक्यावर सोडून गेलात, भारतीय जनता पार्टी म्हणते कर्ज घ्या. या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन एक जी ताजी घडामोड वीज संदर्भात झालेली आहे त्याच्यावर आशिष चंद्र राणा यांना बोलतं करूया. आशिष जी, कृषी पंपांचे हजारो कोटी रुपये थकबाकी आहे, त्यात मोठ्या प्रमाणात माफीची घोषणा झालेली आहे. ही माफीची घोषणा ही वस्तुस्थिती आहे की त्याबाबत ग्राहकांना सजग राहून काही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे? तर सर्वप्रथम मी हे सांगण्यापूर्वी एक तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की ही जी थकबाकी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे माननीय ऊर्जा मंत्र्यांनी जी घोषणा केली होती की आम्ही घरगुती ग्राहकांसाठी वीज बिल माफ करण्याचं पॅकेजवर वर्क करतोय. त्याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्रात शेकडो ग्राहकांनी त्या भरोश्यावर राहून हजारो ग्राहकांनी, लाखो ग्राहकांनी पैसे भरले नाही आहेत. आणि तो एकदा लोकांना आस लागली होती की त्यांचं बिल कुठेतरी शासनाकडनं अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे आणि नंतर ते नाकारलं गेलं. त्याच्यामुळे हा थकबाकीचा प्रश्नाने व्यापक स्वरूप घेतलेला आहे. अन्यथा हे स्वरूप इतकं मोठं नसतं. बर, दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या बाबतीत सध्या जी योजना आणलेली आहे तर त्या योजनेचा प्रत्यक्ष अंमलबजावणी करून ती कशी पुनर्वास नेता येईल हा एक महत्वाचं चॅलेंज महावितरण कंपनी पुढे आहे. कारण शेतकऱ्यांना त्यांच्या थकबाकीवरचं व्याज किंवा इतर जे आकार रद्द करून मिळत आहेत, मुळात जर वस्तुस्थितीचा अभ्यास जर केला तर शेतकऱ्यांची थकबाकी ही वास्तविक थकबाकीच नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची रिडिंग कधीच घेतली जात नाहीत. कोणत्याही गावात रिडिंग होत नाहीत. जवळपास 50% मीटर हे म्हणजे ग्राहक हे मीटर लावलेले आहेत आणि 50% ग्राहक हे अनमीटर्ड आहेत. बर. आणि मीटर लावले जे ग्राहक आहेत त्याच्यापैकी सुमारे 95% ग्राहकांचे मीटर हे वर्किंग नाहीत, नॉन फंक्शनिंग आहेत. तरी सुद्धा त्या ग्राहकांना प्रोग्रेसिव्ह युनिटचं बिल दिलं जातं आणि त्या प्रत्येक बिलाच्या मागे शासन, प्रत्येक युनिटच्या मागे शासन अनुदान देतं आणि इतर ग्राहक क्रॉस सबसिडीच्या रूपाने त्याचा भार उचलतायत. ही खूप मोठी शोकांतिका आहे की महाराष्ट्रात जी चोरीला जाणारी वीज आहे, काही लोक चुकीच्या माध्यमातून विजेचा वापर करतात आणि पैसा भरणं टाळतात आणि त्या सगळ्या चोरीच्या माध्यमांची वीज खऱ्या चोऱ्यांना न भरता वितरणची गळती कमी दाखवण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे शेतकऱ्यांची विक्री जादा दाखवून ऍडजस्ट केली जाते आणि ते शेतकऱ्यांची थकबाकी म्हणून. याच निमित्तानं वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला थांबवलं. मी पटकन अरुण सावंतांना एक संधी देतो. सावंत साहेब, जर समजा ग्राहकाला दिलासा द्यायचा असेल तर वितरणातली गळती कमी करून सुद्धा ग्राहकाला दिलासा देता येऊ शकतो. जाणकारांनी इथे तसं मत व्यक्त केलेलं आहे. अगदी बरोबर आहे. मी आपल्या मताशी सहमत आहे. खरी ही गोष्ट, आपण जर वीज चोरी म्हणा की ही गळती म्हणा जर थांबवली तर खरोखरच आपण ग्राहकांना त्याचा लाभ भविष्यात देऊ शकतो. खरं आहे. आणि याच्याकरता शासनाने सुद्धा योग्य ती पावलं
उचलली पाहिजेत आणि माझ्या मते यावेळेस जे महाविकास आघाडीचं सरकार आहे याच्यावरती काम करत आहे. आपण असं म्हणताय की महाविकास आघाडी याच्यावर काम करते. जाता जाता एक पटकन उत्तर विश्वासराव पाटकांकडून. विश्वासराव, सद्यस्थिती काय आहे? महावितरण आणि हे सरकार याच्यावर काहीही काम करत नाही आहे. ऊर्जा मंत्र्यांनी गेल्या 12 महिन्यामध्ये 6 IAS ऑफिसर बदलले. एक डेडिकेटेड यांच्याकडे ऊर्जा सचिव देखील अजूनपर्यंत नाही आहे. हे केवळ पैसे खाण्याच्या मागे लागलेले, यांचं खात्याकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि खरा प्रॉब्लेम तो आहे. ठीक हे आहे. आरोप लहान मुलगा सुद्धा मान्य करणार नाही. अच्छा, हे आरोप लहान मुलगा सुद्धा मान्य करणार नाही. वीज ग्राहक मान्य करतील की नाही ते आपल्याला तपासून पाहावं लागेल. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला इथेच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.